शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्या. शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्या ही एक गुंतागुंतीची समस्या आहे. या समस्येची अनेक कारणे आहेत आणि त्यावर उपाय शोधणे आवश्यक आहे. प्रमुख कारणे: नैसर्गिक आपत्ती. नैसर्गिक आपत्ती जसे की अतिवृष्टी, दुष्काळ आणि गारपीट यांचा शेतकऱ्यांच्या पिकांवर आणि उत्पन्नावर मोठा परिणाम होतो. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. खर्चिक बियाणे आणि खते. आधुनिक शेती पद्धतीत सुधारित बियाणे आणि रासायनिक खतांचा वापर आवश्यक आहे. मात्र यांची किंमत खूप जास्त असल्यामुळे गरीब शेतकऱ्यांना ती परवडत नाहीत. सिंचनाची समस्या. अनेक शेतकऱ्यांकडे सिंचनाची पुरेशी सोय नसते. त्यामुळे पावसावर अवलंबून राहावे लागते, ज्यामुळे अनियमित आणि अनिश्चित उत्पन्न मिळते. बाजारपेठेतील अस्थिरता. शेतमालाच्या किमतीत सतत बदल होत असतात. अनेक वेळा शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही, ज्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होते. कर्जाचा बोजा. अनेक शेतकरी शेतीसाठी कर्ज घेतात, पण अनियमित उत्पन्न आणि जास्त व्याजदरांमुळे कर्ज फेडणे कठीण होते. त्यामुळे त्यांच्यावर कर्जाचा बोजा वाढत जातो. तंत्रज्ञानाचा अभाव. अनेक शेतकऱ्यांकडे आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती आणि उपलब्धता नसते. त्यामुळे त्यांची उत्पादन क्षमता कमी राहते. उपाय: नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन. नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे, जसे की विमा योजना आणि आपत्कालीन निधी. खर्चिक बियाणे आणि खते. सरकारने शेतकऱ्यांना स्वस्त दरात बियाणे आणि खते उपलब्ध करून द्यावीत. सिंचनाची सोय. शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, जसे की नद्याजोड प्रकल्प आणि जलसंधारण योजना. बाजारपेठ सुधारणा. शेतमालाच्या विक्रीसाठी चांगली बाजारपेठ व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे, जिथे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळेल. कर्जमुक्ती आणि कमी व्याजदर. शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी कर्जमुक्ती योजना आणि कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तंत्रज्ञान प्रसार. शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती देणे आणि त्यांना ते तंत्रज्ञान वापरण्यासाठी मदत करणे आवश्यक आहे. निष्कर्ष: शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. सरकार, शेतकरी आणि समाजाने एकत्र येऊन या समस्येवर उपाय शोधणे गरजेचे आहे.